नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. महाराष्ट्रात रहिवासी प्रमाणपत्र असलेल्या 2,24,000 अपात्र बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाणपत्र हे रद्द करण्यात आलं असून महाराष्ट्रातील 27 शहरांमध्ये अशा बोगस प्रमाणपत्र हस्तगत करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकट्या परभणी शहरामध्ये अशा 109 लोकांची यादी आपण जिल्हा प्रशासनाला दिली असून त्याचा तपास पोलीस प्रशासन करेल, अशी माहिती भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आज किरीट सोमय्या यांनी घुसखोर बांगलादेशी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेच्या अनुषंगानं परभणी शहरात जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अपात्र बांगलादेशी घुसखोर जन्म प्रमाणपत्र घोटाळा काढलाय. त्या संबंधात त्यांच्यावर आता पोलीस कारवाई सुरू झाली आहे. गेले वर्षभर इथेही मी धक्के खात आहे. तर परभणी जिल्ह्यात त्याचा पाठपुरावा करण्यासंबंधात आज डिटेलमध्ये चर्चा झाली. इथे परभणीत पण आज मी 109 लोकांची यादी दिली की ज्यांनी आधार कार्डवर एक जन्मतारीख आहे आणि जन्म प्रमाणपत्र दुसऱ्याच तारखेचं घेतलं. तर ह्याच्यावर आता पोलीस कारवाई सुरू होणार. महाराष्ट्रात 2,24,000 प्रमाणपत्र रद्द झाले आहे आणि ज्यांनी फसवणूक केली आहे आतापर्यंत महाराष्ट्रात 27 शहरात 32 FIR झाली आहेत. 5,000 जे लाभार्थी अर्जदार यांच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे. प्रकरण पूर्ण झाल्यानंतर हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. माझं काम देशाची सुरक्षा, जी व्यक्ती अपात्र आहे, मग तो अफगाणिस्तानचा आहे, पाकिस्तानचा आहे, बलुचिस्तानचा आहे की बांगलादेशचा आहे, तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट नाही. ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्म झाला तर एक पण कागद नाही, त्याच्याकडे नाही, त्याच्या आईकडे नाही, वडिलांकडे नाही, भावाकडे नाही, बहिणीकडे नाही, तर त्यांनी आता पुरावा द्यावा, नाहीतर मग त्यांना पाठवून द्यावं. यात अधिकाऱ्यांचं चुकलं, नजरअंदाज झाला. त्या संबंधात आता गेल्या 15 दिवसापूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. निवडणुकानंतर परत बैठक होणार. त्या श्री दत्त जयंतीनिमित्त परभणी शहरात गुरुवारी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. परभणी शहरातील प्रमुख दत्त मंदिरासह वसमत रोडवरील श्री चिंतामणी महाराज मंदिर, श्री क्षेत्र दत्तधाम मंदिर, पाचलेगावकर महाराज मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र आदी ठिकाणी सकाळपासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी जमल्याचं पाहावयास मिळालं. पहाटे काकड आरतीनंतर दत्तांच्या मंगलस्नान, अभिषेक, पंचामृत पूजा, महापूजा, दत्त भक्ती नामस्मरण, दत्तपारायण, ग्रंथवाचन, ध्वजावंदन अशा कार्यक्रमांनी वातावरण पावन झालं. सायंकाळी दत्तनामाच्या गजरात जन्मोत्सव भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी एकाग्रता आणि भक्तीचा संदेश दिला. काही ठिकाणी पालखी सोहळा, हरिनाम संकीर्तन, भक्तभजन आणि दीपोत्सवाने परिसर दुमदुमून गेला. महिला तरुणाची गर्दी यावेळी पाहायला मिळाली. शहरातील सामाजिक मंडळांनी या अनुषंगानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. दत्तधाम या ठिकाणी भाविकांनी दर्शन आणि दीपोत्सवासाठी गर्दी केली. मंदिरावर केलेल्या आकर्षक रोषणाईने मंदिर उजाळून निघाली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या मनरेगा प्रकरणातील अटकेविरुद्ध जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी तीव्र निषेधाची भूमिका घेत 2 दिवसाच्या सामूहिक रजेची घोषणा केली आहे. दिनांक 4 आणि 5 डिसेंबर अर्थात गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान ही रजा घेण्याचा निर्णय सर्व जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांना निवेदन सादर करण्यात आलं. या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य डॉक्टर संदीप घोंसीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत अंकुश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी आणि स्वच्छता जयंत गाडे,
नरेगा गटविकास अधिकारी दत्तात्रय निलपत्रेवार आणि विविध पंचायत समित्यांमधील गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सामूहिक रजेचा निर्णय घेतला आहे. जनकल्याण सेवा संस्था आणि जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने चालत असलेल्या हभा दळवी व्याख्यानमालेतील या वर्षीच्या एकदिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता श्री शिवाजी महाविद्यालय सभागृह वसमत रोड या ठिकाणी होणार आहे. यावेळी हर्षवर्धन त्रिपाठी, वरिष्ठ पत्रकार, नवी दिल्ली आणि विविध इलेक्ट्रॉनिक मीडियावरील चर्चासत्रामध्ये तज्ज्ञ म्हणून सहभागी असलेले हर्षवर्धन त्रिपाठी यांचं बदलता भारत या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन जनकल्याण सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर देवानंद मनवार, सचिव अमोल जोशी, संयोजक श्रीपाद कुलकर्णी यांनी केलं आहे. परभणी शहरातील उड्डाण पुलावरून ऊसाचे ट्रॅक्टर जाताना अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण होते. बऱ्याच वेळा ट्रॅक्टर मागे येतो आणि 2 व्हीलर किंवा कारमधल्या प्रवाशांचा जीव धोक्यात आल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. याच अनुषंगाने वाहतुकीचा देखील खोळंबा उड्डाण पुलावर होतो. या सर्व बाबींवर उपाययोजना म्हणून शहर वाहतूक शाखेच्या वतीनं उड्डाण पुलाच्या खालच्या बाजूचा रस्ता हा नीट करून त्या मार्गाने ऊसाचे ट्रॅक्टर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात या उड्डाण पुलावर होणाऱ्या ऊस ट्रॅक्टरच्या दुर्घटना या होणार नाहीत. यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.